अकोला शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाच रस्त्याच्या कामादरम्यान पाणी पुरवठा पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे। या प्रकारामुळे महापालिकेच्या नियोजन आणि देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। अकोला शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामादरम्यान पाणी पुरवठा पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाल्याची घटना समोर आली आहे। जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील साहेब स्मृती मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर जेसीबीच्या खोदकामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली। यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असून काही ठिकाणी पाण्याचे कारंजे उडताना दिसून आले। शहरात आधीच पाणी टंचाईची समस्या गंभीर असताना अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित परिसरात पाणी पुरवठा पाईपलाईन असल्याची माहिती प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना असूनही योग्य समन्वयाचा अभाव दिसून आला। या प्रकारामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे।